कुबरनेटिसमध्ये डिप्लॉयमेंट फाईल कशी रीड करायची? कोणत्याही डिप्लॉयमेंट फाईलमध्ये टॉप लेव्हलला 4 गोष्टी असतात. एपीआय व्हर्जन, काइंड, मेटाडेटा आणि स्पेसिफिकेशन. एपीआय व्हर्जन आणि काइंड आपल्याला क्यूब सीटीएल एक्सप्लेन ह्या कमांडने मिळून जातात. त्याच्यानंतर येतो मेटाडेटा. या मेटाडेटामध्ये आपण असं काही नाव देतो जे कुबरनेटिस स्टोअर करतो फॉर द फ्युचर रेफरन्स. फॉर एक्झाम्पल nginx डिप्लॉय. सो नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही कुबरनेटिसला विचाराल की तुझ्याकडे nginx डिप्लॉय नावाची कोणती गोष्ट आहे का, सो ह्या नावाने तू ही फाईल सर्च करा. त्याच्यानंतर आपण देतो स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन म्हणजे कॉन्फिगरेशन आपल्या पॉडची. सो मला हवेत 5 रेप्लिकाज आणि त्याच्यानंतर कुबरनेटिस विचारतो की ह्या 5 रेप्लिकाज कोणत्या ऍप्लिकेशनच्या बनवायच्या. सो त्या ऍप्लिकेशनचं आपण नाव इकडे देतो, फॉर एक्झाम्पल nginx ऍप, आणि हेच नाव आपल्याला आपल्या टेम्पलेटला देखील द्यावं लागतं. सो इकडे पण आपल्याला nginx ऍप हेच नाव द्यावं लागतं. सो ह्या केसमध्ये कुबरनेटिस काय करेल की nginx ऍप नावाचं एक टेम्पलेट सर्च करेल आणि ह्या टेम्पलेटच्या आतमध्ये अगेन आपण त्याची कॉन्फिगरेशन देतो की मला कोणता कंटेनर पाहिजे. सो त्या कंटेनरचं नाव, तर कंटेनरचं नाव लेट्स से nginx कंटेनर. त्याच्यानंतर इमेज माझी असेल nginx:latest आणि त्याच्यानंतर माझा जो nginx आहे तो कोणत्या पोर्ट नंबरवरती रन करणार आहे आणि त्या nginx कंटेनरचे जेवढे पण सीपीयू आणि मेमरी रिलेटेड रिसोर्सेस आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण इकडे मेन्शन करतो. आणि युजली बिगिनर्स जिकडे घोळ घालतात तो म्हणजे हा मॅच लेबल आणि हा वाला लेबल. आणि हे जर रॉंग झालं तर अगेन क्वेश्चन येतो